पण आता मी समर खडस यांच्याकडे जाते. समर, काय सांगाल? विजय थलपती यांचा कल सध्या तर काँग्रेस बरोबर जाण्याचा दिसतोय, पण येणाऱ्या काळात सगळी समीकरणं लक्षात घेता म्हणजे मोदींनी सुद्धा आता त्यांना विशेष कॉंग्रॅच्युलेट केलंय. तामिळनाडूच्या या राजकारणाकडे कसं बघताय? मला असं वाटतं की आता हे खूपच इट विल बी टू अर्ली टू प्रेडिक्ट दिस, कारण टीबीकेची जी लाईन आहे त्यांनी काही द्रविड मुद्दा त्यांच्या भूमिकेतनं सोडलेला नाहीये. आयडियोलॉजिकली पाहता अशी काही फार ग्रेट आयडियोलॉजी घेऊन हा पक्ष लढलाय असंही दिसत नाही. जेनझीला त्यांनी एक मोठं अपील केलं आणि त्यांच्यात त्यांचं वारं होतं, पण एकूणच डेमोग्राफी बघितली तामिळनाडूची तर तामिळनाडूचं यंग जनरेशन सुद्धा काही संख्येने फार मोठं नाहीये, कारण ते डेव्हलप स्टेट आहे, शिक्षण जास्त आहे, त्याच्यामुळे तिथलं जर ऍव्हरेज एज काढलं तर मध्यमवयीन माणसं जास्त आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यांच्या पुढे प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे. म्हणजे ज्या जागा आल्या 108 आता दिसतात, म्हणजे पूर्ण बहुमताला जागा कमी पडतायत, तर मला असं वाटतं की ते छोटे पक्ष जवळ करण्याचा काहीतरी एक, ज्याला जुगाड म्हणतो आपण मुंबईच्या भाषेत, तसा करायचा प्रयत्न करतील. थेट भाजप बरोबर जाणं हे त्यांना आता थोडस कठीण वाटतं, पण ते कदाचित जाऊ शकतात, कारण केंद्रीय सत्तेच्या छत्रीखाली राहणं हे फायद्याचं आहे हे त्यांनाही कळतंय. राज्य चालवण्याच्या दृष्टीने पुन्हा सुरुवातीला जे वाटत होतं की डीएमके ही तिसऱ्या नंबरवर जाईल, पण तसं काय झालं नाही. ती सबस्टॅन्शियल दुसऱ्या क्रमांकावर दिसते, त्यामुळे ही काही संपलेली पार्टी नाही. जरी स्टालिन स्वतः पडले असले तरी त्यांचे पुत्र विजयी झालेले. आवाज नीट ऐकू येत नाहीये. आता येतोय का? हो, येतोय. तर स्टालिन यांचे पुत्र स्वतः ते सुद्धा सिनेमात काम करतात, पॉप्युलर आहेत, तर त्यांना पुढच्या लढाईच्या दृष्टीने ते विचार करतील. त्यामुळे ते, मला असं वाटतं, दोन्ही ऑप्शन्सचा विचार करत असतील की या छोट्या पक्षांना सोबत घेऊन काही करता येतं का, आणि जर भाजप बरोबर जायचं असेल तर त्याचे परिणाम काय होतील पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने. या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं की त्यांना विचार करायला लावणार आहे. मी एकच शेवटचा मुद्दा सांगतो ज्याच्यात, म्हणजे जे राजीव खांडेकरांनी इथे मांडलं, तो मला असं वाटतं की खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि या देशामध्ये, देशातलं राजकारण हे काहीतरी द्विपक्षीय पद्धतीकडे जातंय की काही, अशा पद्धतीची सिच्युएशन झालेली आहे. त्याच्यामुळे जरी भाजपचा काय 3 राज्यांमध्ये विजय झाला असेल तरी मनातनं आनंद मला असं वाटतं की काँग्रेसला जास्त झाला असेल, कारण इंडिया आघाडीमध्ये आता त्यांना असं वाटत असेल की आपलं निर्विवाद नेतृत्व तयार झालं. म्हणजे ममता किंवा हे जे चॅलेंजेस होते तर ते चॅलेंजेस उरले नाही, आणि हा सगळ्यात मोठा धोका आहे. कारण भारताचं जे सोशल स्ट्रक्चर आहे, जी विविधता आहे, भाषांची आहे, जातींची आहे, धर्मांची आहे, पंथांची आहे, ती जर पॉलिटिकली रिफ्लेक्ट होत नसेल तर त्याचे भविष्यामध्ये खूप भयंकर परिणाम होऊ शकतात. आणि या दोन्ही पक्षांना जरी असं वाटत असेल की या 2 मध्येच रिफ्लेक्ट व्हावं इथलं राजकीय सगळं गणित, तर ते मला असं वाटतं की देशाच्या दृष्टीने, मला असं वाटतं की ते फार, म्हणजे काय चांगल्या अशातला भाग नाही. इथे ही प्रादेशिक पक्षांना ही राहिलीच पाहिजे कायम, आणि त्याचे परिणाम दिसतील. म्हणजे जरी आज असं वाटत असलं की भाजपला पर्याय हा फक्त काँग्रेस होऊ शकतो, तर मला असं वाटतं की ती खूप मोठी घोडचूक असेल असं माझं मत आहे. एक महत्वाची अपडेट आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी आता 563 मतांनी पिछाडीवरती आहेत सुवेंदू अधिकारींच्या विरोधामध्ये त्यांच्या मतदारसंघातनं. या